वाडी गुन्हा नंबर 930/24 सदरचा गुन्हा हा गुन्हे शाखेच्या युनिट 3 कडे तपास करण्यात होता. त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये युनिट 3 चे अधिकारी पी.आय. शिंदे, ए.पी.आय. उगलमुखे आणि पी.एस.आय. पाटील आणि त्यांच्या टीमने सदर गुन्ह्याचा तपास केला असता त्याच्यामध्ये अटक आरोपी आहेत तौफिक हुसेन, त्याचबरोबर मोहम्मद अली आणि सूरज उर्फ छोट्या साळुंखे यांना ताब्यात घेतलं. त्यानंतर त्या गुन्ह्याचा अधिक तपास करत असताना सदरचे आरोपी आयुष्याचा जो सध्या ताब्यात असलेला साथीदार आहे अब्बास जाफरी, या सर्वांनी मिळून एकूण 70 गुन्हे तपास निष्पन्न झाले. त्यामध्ये केस स्नॅचिंगचे एकूण 40 गुन्हे आहेत, त्याचबरोबर मोबाईल स्नॅचिंगचे 24 गुन्हे आहेत आणि 6 गुन्हे मोटरसायकल वाहन चोरीचे आहेत. तर असे एकूण 70 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्याचबरोबर या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपासामध्ये 51 तोळे 510 ग्रॅम सोनं जप्त करण्यात आले आतापर्यंत. त्याचबरोबर 24 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल आणि एकूण 6 वाहने, 6 मोटरसायकल, मारुती स्विफ्ट डिझायर कार असा मुद्देमाल एकूण 50,18,000 जप्त करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या तपासामध्ये एकूण 40 गुन्हे उघडकीस आलेले आहेत, 70 गुन्हे उघडकीस आलेले आहेत. त्या अनुषंगाने अजून आधीचा तपास सुरू आहे. अजून काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता त्याच्यामध्ये आहे. तर मोजके आरोपी कुठले आहेत? आरोपीचा बॅकग्राऊंड काय? कारण की काही एक आरोपीसोबत 19 हे जे मूळ आरोपी जे आहेत ते कल्याण आणि इतर डोंबिवली परिसरातून राहणारे आहेत. काही मूळ जे आहेत इतर राज्यातले कर्नाटकचे पण आहेत. या आरोपींवर इतर काही गुन्हा दाखल आहे का त्या अनुषंगाने आपण तपासामध्ये आधीची माहिती घेतो. नेमके सर हे कशा पद्धतीने गुन्हे करायचे आणि 70 गुन्हे घडतायत? जे मोबाईल स्नॅचिंग आहे किंवा चेन स्नॅचिंग आहे, महिला किंवा पुरुष देखील याच्यामध्ये काही व्यक्तिम आहेत. ते मंगळसूत्र असेल किंवा चेन असतील, सोन्याचे दागिने आहेत, त्यांना कॉर्नर करून किंवा आत्मस्थळी गाठून त्यांचे जे सोन्याचे दागिने आहेत ते हिसकावून घेऊन जायचे. त्याचबरोबर जे पायी जात असताना किंवा मोटरसायकलवर जात असताना जे विक्टिम्स आहेत, जे पीडित आहेत, जे मोबाईलवर बोलत असताना त्यांचा मोबाईल खेचून घेऊन जाणे, जबरीने चोरून घेऊन जाणे आणि एक स्विफ्ट डिझायर कार मोटरसायकल त्यांच्या इतर बनावट चाव्या असतील किंवा इतर पद्धतीने चोरून नेलेलं आहे.